दिवस खूप उत्साहाने आणि मनोभावे बाप्पाची पूजा करतो. मात्र आपल्यातल्याच बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव कधी, कुठे आणि कसा सुरू झाला. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही सर्व पाहत आहात आपले बदलापूर. गणपती हा उत्सव सुरुवातीला फक्त घराघरात साजरा व्हायचा. पण 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या काळात ब्रिटिशांनी लोकांना एकत्र येऊन सभा घेण्यास बंदी घातली होती. मात्र धार्मिक उत्साहांना कोणतीही बंदी नव्हती आणि हेच लक्षात घेऊन टिळकांनी गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि त्यानंतरच गणपतीच्या मंडपामध्ये लोक एकत्र जमू लागली. देशभक्तीची गाणे, नाटकं आणि व्याख्याने होऊ लागली. याच निमित्ताने लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव पसरू लागली. म्हणजेच गणपती उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामाला चालना देणारं एक सामाजिक आंदोलन ठरलं. आज आपण बाप्पाला मंगलमूर्ती म्हणून ओळखतो, पण खरं तर तो आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा साक्षीदारही आहे.